समर्थ श्रीराम. दशक 4 समास 9 आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती. आत्मनिवेदन याची फोड अशी नि अधिक विद म्हणजे निवेदन. निवेदन म्हणजे काय? म्हणजे समर्पण करणे. आत्मनिवेदन म्हणजे काय? आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणे. जो देवापासून विभक्त नाही तो भक्त, म्हणजे जो देवापासून वेगळा नाही तो भक्त. जो विभक्त आहे तो भक्त नाही. हे कसं हे समजण्यासाठी या समासाचा उपयोग आहे. मग त्याच्यासाठी आत्मानात्म विचार करावा लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? खरा देव कोण ते बघावं लागेल. मग खरा भक्त म्हणजे खरा मी कोण? इथे मीच ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि हाच समर्थांचा आग्रह आहे. स्वतःचं ज्ञान करून घ्या. मी कोण हे ओळखा. मीच ज्ञान झालं की भगवंताचं ज्ञान आपोआप घडतं. यासाठी काही मूलतत्वांचं परीक्षण करू. आपण मी म्हणजे काय म्हणतो? मी कोण आहे? तर मी अमुक अमुक आहे. माझं नाव हे आहे, माझं शिक्षण हे आहे, मी इथे राहते, मी मोठी आहे, मी लहान आहे, मी अशी आहे, मी तशी आहे. म्हणजे मी म्हणजे माझा देह, मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझ्या बाबतच्या सर्व वस्तू, असं आपण मानत राहतो. पण वेदांत काही वेगळंच सांगतो. आणि वेदांत सांगतो तेच सत्य आहे. वेदांत काय सांगतो? मूळ मायेपासून पंचमहाभूते बनतात. अतिशय सावधपणे ऐकूया. मूळ मायेपासून पंचमहाभूते बनतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. देह आणि मन पंचमहाभूतांपासून बनतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आणि त्यांच्यापासून आपला देह आणि आपलं मन बनतं. देह बनण्यापूर्वी विश्व निर्माण झालं. विश्व तयार होताना आकाशातून वायू निर्माण झाला. वायूतून तेज निर्माण झालं. तेजातून आप निर्माण झालं. आपातून पृथ्वी निर्माण झाली. विश्वाचा लय होताना अगदी बरोबर उलट्या क्रमाने होतं. म्हणजे पृथ्वी आपामध्ये विरते, आप तेजात लोपतं, तेज वायूत जातं, वायू आकाशात विरतो. तसंच विश्वाचा नियम आपल्याला लागू आहे. देह बनवणारी स्थूल पंचमहाभूते त्यांच्या सूक्ष्म रूपात जातात. मग आता इथे सूक्ष्म रूप म्हणजे काय ते जाणून घ्यावं लागेल. आकाशाची सूक्ष्मरूपी कोणती? आकाशाची कोणती सूक्ष्मरूपं आहेत ती बघू. आकाशाची सूक्ष्मरूपं आहेत काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायूची सूक्ष्मरूपं आहेत चळण, वळण, प्रसारण, निरोध, आकुंचन. तेजाची सूक्ष्मरूपं आहेत रूपं आहेत भूक, तहान, आळस, झोप, मैथुन. आपाची रूपं आहेत रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम. पृथ्वीची रूपं आहेत हाडं, मांस, त्वचा, नाडी, रोम. आणि ही सगळी रूपं मन प्रकृतीत म्हणजे मूळ मायामध्ये विलीन होतात. माणूस म्हणजे पॅकेज आहे. कसलं? देह अधिक आत्मा अधिक मन यांचं. देह अधिक आत्मा अधिक मन हे झालं की माणूस तयार होतो. देह आणि मन गेल्यावर फक्त आत्मा शिल्लक उरतो. आत्मा हा खरा मी आहे. म्हणजेच आत्मस्वरूप तेवढं शिल्लक राहतं. परमात्मा आणि प्रकृती ही दोन मूलतत्व स्वतः सिद्ध आहेत. विश्वाच्या आरंभी परमात्मा आहे आणि विश्वाच्या नाशानंतर परमात्मा आहे. अनात्मा असा मी तेवढा नश्वर आहे, विनाशी आहे, परप्रकाशी आहे, अशुद्ध आहे, अज्ञानी आहे, परतंत्र आहे.
आत्मा मात्र आद्य आहे, निर्गुण आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वसंवेद्य आहे, शुद्ध आहे. जीव मात्र अनात्मा. जीव मात्र अनात्मा सत्य आहे असं भान ठेवतो किंवा अशा भ्रमात राहतो. जीव काय करतो? अनात्माच सत्य आहे या भ्रमामध्ये राहतो. माझे माझे यामध्ये तो गुंततो. साक्षीत्वाने पाहिलं तर असत्य मात्र ओसरून जातं. साक्षीत्व मूळ स्वरूपामध्ये लीन होतं आणि हेच खरं आत्मनिवेदनाचं मर्म आहे. एकरूप होणं म्हणजे निवेदन. नवविधान भक्तींपैकी ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे आणि ही करावी लागत नाही, ही होत असते. मग असे भक्त कोण बरं? जे आत्मनिवेदन पावलेले आहेत, त्यांना ही भक्ती साधलेली आहेत. समर्थ भक्त श्रीधर स्वामी, ते सज्जनगडावर राहिलेले आहेत. श्रीधर कुटीमध्ये होते ते असे आहेत. पावसचे श्री स्वरूपानंद किंवा दक्षिणेकडील श्री रमण महर्षी हे महात्मे परम आत्म्याशी एकरूप झालेले असल्या कारणाने शाश्वत मुक्ती असलेल्या सायुज्य मुक्तीचा त्यांना लाभ झाला. मग आजची स्टार नोट काय सांगते? कर्म करून न केल्यासारखं असणं, याशिवाय दिव्य साधना नाही. त्यात काय होतं? कर्तेपणा स्वतःकडे येत नाही आणि कर्तेपणा न घेणं हीच समर्थांना प्रिय असणारी सहज समाधी आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.